तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या रेसिपीचा उर्वरित भाग शेअर करणार आहे. तर नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, केम छो, मजेमा. आय होप तुम्ही सगळे मस्त असतील आणि आपल्या जीवनात खुश असतील. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण रेसिपीचा उर्वरित भाग बघणार आहोत. तर काल आपण इथपर्यंत आलेलो रेसिपीमध्ये डाळ वगैरे सगळं आपण शिजून घेतलेलं आहे. तर पाहूया आता पुढला भाग. चला तर मग सुरू करूया. तर इथे आपली डाळ ही गाळ होईपर्यंत मी शिजवून घेतली आणि त्यात जो आपण भोपळा टाकलेला तोही बाजूला काढून घेतलेला. त्यानंतर गरजेच्या वस्तूंची इथं कटिंग सुरू झाली. तर 2 टोमॅटो घेतले होते मी, त्याला छान असे चिरून घेतले, लांब लांब स्लाईसमध्ये चिरून घेतले आणि कांदाही तसाच चिरून घेतला. त्यानंतर उरली ती मिरची आणि कोथिंबीर, यांना का सोडायचं, यांचीही लागोपाठ कटिंग करूनच घेतली. तर आज आहे रविवार आणि दिवसही छान आहे. सो तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करून बघा घरी आणि मला कमेंट्समध्ये कळवा. काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार, पण छान अशी सोपी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुमचा आवडता पदार्थ कोणता तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथं मी भाताला फोडणी दिली आणि भाताला फोडणी दिल्यानंतर भात मी शिजायला टाकून दिलं आणि इकडं मी पाणी गरम ठेवलेलं. तर ते पाणी गरम यासाठी की आपली जी डाळ आहे त्यामध्ये ॲड करण्यासाठी. डाळ चांगली आपण मिक्स करून घेतली पाणी टाकून आणि त्यानंतर इकडं फोडणीला सुरुवात केली. तर पातेलं गरम केलं आणि त्यामध्ये टाकलं ऑइल. त्यानंतर चिरलेला कांदा छान परतू द्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण बाकीचे मसाले. तर इथं आपला कांदा छान असा परतला म्हणजे लाल होईपर्यंत आणि त्यानंतर लवंग, काळी मिरी आणि जिरा, शहाजिरा आणि दालचिनी, तेजपत्ता हे सगळे गरम मसाले ॲड केले आणि त्यालाही छान परतू दिलं. आणि ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचे उर्वरित मसाले ॲड करणार आहोत. तर त्यामध्ये मी टाकलं इथं चिरलेला टोमॅटो आपण 1 टोमॅटो अगोदरच डाळ शिजताना टाकलेला, त्यामुळे जास्त टोमॅटो इथं मी घेतले नाही, 2च घेतले. आणि त्यानंतर हे छान सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ ॲड केलं. इथं मी मीठ ॲड केलं आहे आणि त्यानंतर 2 चम्मच इथं धना पावडर घेतली, त्यालाही छान असं परतून घेतलं आहे. आणि हे सगळे मसाले छान असे परतू द्यायचे आपल्याला, सगळे मसाले जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आणि इथं टाकलेली मी आहे 2 ते 3 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट, यालाही छान परतून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जेव्हा मसाले सॉफ्ट होतील त्यानंतर ॲड करणार आहोत आपण इथं लक्कीचा दालचा मसाला. मी घरात हाच मसाला यूज करते, तुम्ही कोणता यूज करत असाल तर तो घेऊ शकता, पण हा छान मसाला आहे. म्हणजे मी रिव्ह्यू म्हणून की मसाला छान आहे, छान होतो याने दालचा. तर याला पण छान असं मी परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. इकडं आपलं चिकन शिजून ठेवलेलं होतं. तर आपले मसाले छान परतण्यासाठी त्याच्यामध्ये मी चिकनचं थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान मसाले असे भाजून घेतले. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाले आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत. मी ते मसाले छान असे भाजून घेतलेत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपला काढलेला भोपळा जो आपण डाळीसोबत शिजून घेतलेला होता ना, तोच भोपळा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि याला पण याच्यामध्ये छान असं मिक्स करून थोडंसं आपलं मसाल्याची टेस्ट त्या भोपळ्याला लागेपर्यंत असं छान असं भाजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण उर्वरित बाकीचे जे उरलेलं चिकन होतं ना, म्हणजे पाणी आपण थोडंसंच ॲड केलेलं, मग नंतर सगळं चिकन आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि मग यालाही छान मिक्स करून घेतलं आहे. आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येऊन दिल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला जी आपण शिजलेली डाळ आहे ती चांगली अशी मिक्स करून घेऊन त्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर इथं मी ते मसाल्याला छान अशी उकळी आलेली होती, त्यामध्ये डाळ इथं टाकून दिली आणि नंतर याला छान असं मिक्स करून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून आणि चिरलेली कोथिंबीर टाकून याला अजून एक उकळी येईपर्यंत ठेवून दिला. तर इकडं आपला दालचा असा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स आणि फॉलो जर नसेल केलं, तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा. तर मला इथं कोशिंबीर पण बनवायची होती, पण घरात आज दही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे कोशिंबीर करणं मी टाळलं आणि फक्त आपला खिरा जो आहे तो कट केला आणि इकडं मी सर्व करायला घेतलं होतं. तर भात वगैरे टाकला ताटामध्ये आणि नंतर दालचा वगैरे मिक्स करून छान असं जबरदस्त लागतं. एकदा ट्राय नक्की करा तुमच्या घरी आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला आवडलं की नाही आवडलं.
तर आज आहे संडे, तुम्ही घरात ट्राय करू शकता आणि मला सांगू शकता. खूप जबरदस्त लागते ही रेसिपी. मला तर काय खूप रेसिपी करता येत नाही, पण जे पण येतं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत राहणार आहे आणि आपले ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण मी नेहमी टाकत राहणार आहे. तर आजच्या पुरता एवढंच. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि हो, खात रहा, हसत रहा, खुश रहा, काळजी घ्या. बाय बाय.